मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही, फक्त नोकरीच्या मागे पळत असतो, स्वप्ने मोठी पाहतो आणि नोकरीच करत राहतो। पण आम्ही सतत 3 सीरीजमध्ये म्हणजेच बिझनेस अँड एंटरप्रेन्योर सीरीजमध्ये हेच दाखवून दिलंय की मराठी बिझनेसमनने आपल्या गतीने 20,000 कोटींपेक्षा जास्तीचं साम्राज्य कसं उभारलंय आणि उभारतोय। हो, अगदी बरोबर ऐकलेत। पाहूयात या मराठी उद्योजकांचा थोडक्यात आढावा। त्याआधी आत्ताच मराठी मूडला सबस्क्राइब करा। सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी सोबतच स्टार्टअप्स आणि इंडस्ट्रियल हब्सचंही माहेर मानलं जाणारे शहर म्हणजे पुणे। शिवाय इंडस्ट्रियल इनोव्हेशन कॅपिटल। इथे यशस्वी व्यवसाय स्थापन करणारे यशस्वी मराठी बिझनेसमॅन पुढीलप्रमाणे: प्रिसिजन इंजिनिअरिंग वर्ल्ड लीडर निळकंठ कल्याणी म्हणजेच बाबा कल्याणी यांची 8,000 कोटींपेक्षा जास्तीचा टर्नओव्हर करणारी भारत फोर्ज कंपनी। ग्रीन कार्ड नाकारून भारतात 8,500 कोटींचा टर्नओव्हर असलेली पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनी हे IT साम्राज्य उभारणारे आनंद देशपांडे। एका गरीब छोट्या रहमतपूर गावातून आलेले कैलास काटकर आणि संजय काटकर या 2 भावंडांनी 400 कोटी रुपयांची क्विक हिल IT अँटीव्हायरस इंडस्ट्री उभारली। क्लिनिंग एम्पायर उभारणारे, यामार्फत हजारो लोकांना जॉब देणारे, 1,162 कोटींचा टर्नओव्हर करणारे BVG कंपनीचे संस्थापक हनुमंत गायकवाड। तुमच्या केकवरची चॉकलेटही पुण्याची आहे। 100 कोटींचा टर्नओव्हर असलेली मोर्डे चॉकलेट कंपनी, याचे संस्थापक आहेत चंद्रकांत मोर्डे। 1 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेली माने ग्रुप ऑफ कंपनीज उभारणारे रामदास माने। ड्रीम सिटी मुंबई म्हणजेच लेगेसी, लक्झरी, लाईफस्टाईल आणि टुरिझम क्षेत्रात अग्रगण्य या मुंबईत असलेले यशस्वी मराठी बिझनेसमॅन पुढीलप्रमाणे: भारताच्या कानाकोपऱ्यात सगळ्या मोबाईल ऑपरेटर्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे, उदाहरणार्थ वोडाफोन, एअरटेल, BSNL इत्यादींना GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी उभारणारे मनोज तिरोडकर। 10 बाय 10च्या खोलीतून 500 कोटींचा टर्नओव्हर करणारे 50 वर्षीय केसरी पाटील। टुरिझम क्षेत्रात केसरी टूर्सने आपलं नाव अढळ ठेवलंय। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत केसरी पाटील यांची ज्येष्ठ कन्या वीणा पाटील यांनी $124.6 मिलियन ची टुरिझम इंडस्ट्रीतील वीणा वर्ल्ड ही टुरिझम कंपनी उभारली। 116 वर्षांचा विश्वास आणि गुणवत्ता देणारे 130 कोटीपेक्षा जास्तीचा टर्नओव्हर करणारे वामन हरिपेटे। कृषी आणि व्यवसाय केंद्र शिवाय वाईन कॅपिटल असलेलं नाशिक शहर, इथे असलेले यशस्वी बिझनेसमॅन्स पुढीलप्रमाणे: 2,800 कोटींची सुला विनयार्ड उभारून स्थानिकांना रोजगार देणारे राजीव सामंत। एका व्यवसाय मॉडेल अंतर्गत 18,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकत्र आणून 1,500 कोटींचा टर्नओव्हर असलेला सह्याद्री फार्म्स कंपनी उभारून ॲग्रिकल्चर क्षेत्रात आपलं नाव उमटवणारे विलास शिंदे। आता पाहूया ग्लोबल लेव्हलवर विस्तारलेले मराठी बिझनेसमॅन। UAE मध्ये मसाला किंग म्हणवले जाणारे 1,500 कोटींचा टर्नओव्हर करणाऱ्या अल अदिल कंपनीचे संस्थापक आहेत धनंजय दातार। शांतनु देशपांडे यांची बॉम्बे शेविंग कंपनी, जिचा विस्तार तब्बल 70 देशांत आहे। ग्लोबल लेव्हलवर स्कॉटलँडच्या विस्कीला टक्कर देणारी 500 कोटींचा टर्नओव्हर करणारी भारतीय मराठी विस्की ब्रँड अमृत डिस्टिलरीज। नेहा नारखेडे कॉन्फ्लुएंट कंपनीच्या सहसंस्थापक, $777 मिलियन टेक कंपनी चालवतात, तेही USA मध्ये। यावरून एक सांगावंसं वाटतं, मराठी बिझनेसमध्ये महिला देखील मागे नाहीयेत। अशीच बिझनेस वुमेनची काही उदाहरणे ज्यांनी आपली इन्स्पायरिंग स्टोरी जगासमोर ठेवली आहे। त्यातल्याच नेहा नारखेडे या फक्त ग्लोबली पसरलेल्या नाहीयेत, तर त्या वुमन एंटरप्रेन्योर म्हणून फॉर्ब्स मासिकातही झळकल्या आहेत। IT क्षेत्रात ग्लोबल स्टार बनलेल्या पुण्यातील नेहा नारखेडे। 365 दिवस फिरा या संकल्पनेची सुरुवात करणाऱ्या उद्योजिका वीणा पाटील यांनी मुंबई विद्याविहारमध्ये संपूर्ण जगभर गाजवणारी टुरिझम कंपनी उभारली, जिचा रेव्हेन्यू $124.6 मिलियन इतका आहे। शीतल आगाशे एक अभिनेत्री सोबत बिझनेस वुमेन यांनी आयुर्वेदिक स्किन केअरमध्ये ब्रिहन्स नॅचरल प्रोडक्ट्सद्वारे युरोप, दुबई आणि मलेशियामध्ये आपलं नाव उमटवलंय। मराठी उद्योजक हा डीपली रूटेड असतो। आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या पूर्वापार परंपरेशी तो खोलवर रुजलेला असतो, थॉटफुल असतो। म्हणून तर मराठी बिझनेसमन यशस्वी होतो, जसे की विको, चितळे बंधू, पुना गाडगीळ ज्वेलर्स, गरवारे अशी आणखी अनेक उदाहरणे आहेत आणि आम्ही यावर डिटेल्ड व्हिडिओही केला आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ती बघायला विसरू नका। पिढ्यानपिढ्या चाललेला वारसा जपणारे हे मराठी बिझनेसमन।
मराठी माणसासाठी व्यवसाय हा कदाचित प्राथमिक पर्याय नसेल, पण जेव्हा एखादा मराठी माणूस त्यात उतरतो, तो त्याचं साम्राज्य हळूहळू बांधतो, मजबूत करतो आणि टिकवतो सुद्धा. तर पुढच्या वेळी कोणी तुम्हाला म्हणेल ना की मराठी लोक बिझनेस नाही करत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. यावर आमची सिरीजचे 3 प्लेलिस्ट आहेत, तेही पाठवा. लवकरच आम्ही 4थी बिझनेस सिरीज घेऊन येणार आहोत. गेस करा 4थ्या बिझनेस सिरीजमध्ये काय असेल. आणि हो, तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुम्हाला माहीत असलेले मराठी बिझनेसमॅन आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मराठी मूडवर असेच नवीन विषय घेऊन येत असतो. ते मिस होऊ नयेत म्हणून आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.